राम राम मंडळी, आज आम्ही महाबळेश्वरला चाललेलो आहोत. महाराष्ट्रातील एक थंड हवेचं ठिकाण. तर मग चला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफमध्ये. आज आपण सर्वांच्या आवडत्या हिल स्टेशनवरती महाबळेश्वरला निघालो आहोत. तेथील हिरवळ, धबधबे, फ्रेश हवा या सर्वांमुळे मन एकदम प्रसन्न होते. आणि आज आपण महाबळेश्वरच्या एका आलिशान हॉटेलची पूर्ण सफारी करणार आहोत. तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडेल. आपणही या पूर्ण सफारीचा जरूर आनंद घ्या. फॉग असल्यामुळे दरी दिसून येत नाही, पूर्ण फॉग भरलेला आहे. इथून महाबळेश्वर 18 किलोमीटर राहिलेले आहे. आता लंचसाठी आपण एखादे हॉटेल बघणार आहोत. पाऊस थोडासा कमी झालेला आहे, जरा धुकंही थोडं कमी झाले, त्यामुळं रस्ता क्लिअर आहे. रेन फॉरेस्ट या ठिकाणी आता आपण लंचसाठी थांबणार आहोत. रेन फॉरेस्टमध्ये या ठिकाणी जेवण खूप छान मिळते आणि यांची सर्व्हिसही फास्ट आहे. आणि इथे दिसणारा व्ह्यू तरी खूप अप्रतिम आहे. खूप छान निसर्ग व्ह्यू आहे. आता फॉग आहे त्यामुळे आपण पाहू शकत नाही. परत येताना जर फॉग नसेल तर जरूर मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवेन. लंच झाल्यानंतर लगेच आम्ही महाबळेश्वरच्या दिशेने पुढे निघालो. आणि दुपारी 3 वाजेपर्यंत आम्ही या कोर्टयार्ड या महाबळेश्वरमधील 5 स्टार हॉटेलमध्ये पोहोचलो. धुक्याने पूर्ण परिसर आच्छादलेला आहे. हे स्ट्रक्चर आहे हॉटेलचं. येथून हॉटेलची एंट्री आहे. बाजूला बघा कसा पूर्ण परिसर हिरवळीने भरलेला आहे. इथून आत एंट्री होते. हा रिसेप्शन एरिया आहे या ठिकाणी. आता महाबळेश्वरमध्ये पोचलेलो आहे. कोर्टयार्ड हे हॉटेलचं नाव आहे. हॉटेलमध्ये आल्यानंतर आमचं गरम राहण्यासाठी हिल स्टेशनवर आम्हाला गरम कॉफी दिलेली आहे. परत हनी मध दिलेलं आहे. ते आता आम्ही घेणार आहे. आत्ताच महाबळेश्वरमध्ये आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत. आणि आत एंट्री केल्यानंतर घाट चालू झाल्यानंतरच इथलं क्लायमेट एकदम चेंज होऊन गेलेलं आहे. एकदम फॉगी, एकदम पूर्ण थंड आणि त्याबरोबर पाऊस. खूप छान वेगळंच असं वातावरण ह्या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळायला लागले. मस्त पाऊस पडत आहे.
हिरवगार सगळं झालेलं आहे. व्ह्यू एकदम काय एक नंबर व्ह्यू आहे हा. त्या ठिकाणी. छानच इथं हिरवगार आहे थोडं फनी सगळीकडे. गेम्स आहेत खाली त्या साईडला. हे टोटल हॉटेल आहे. हिरवळ किती आहे कोर्टी संपूर्ण. यार्ड हॉटेलचं नाव आहे. महाबळेश्वरमध्ये आहे. मस्तच. पूर्ण एंट्री केल्यानंतर रूममध्ये शिफ्ट होण्या अगोदर मनोरंजनासाठी या ठिकाणी क्लॉन शो वगैरे असं या पद्धतीने चालू असते. त्याचीही आम्ही खूप मजा घेतली. आणि तिथून मग बग्गीमध्ये बसून आम्ही स्वीट रूमकडे रवाना झालो. स्वीट रूमकडे जाताना बग्गीतून जावे लागते. शूट रूम 9005 नंबरचा आहे. इथून एंट्री आहे. इथून एंट्री आहे. टेबल आहे, 2 चेअर आहे, तिकडे सोफा आहे, इकडे ओपन गॅलरी आहे. हॉल आहे मस्त. फार मोठी एरिया आहे ही. आणि एक रूममध्ये माकडं येतील म्हणून त्यांनी स्टिकर लावलेला आहे. तर दार कुठे तुम्ही जाताना दार रात्री लावायचं, दिवसा लावायचं आहे. ती फोन आपल्याला रूम सर्व्हिसला पाहिजे असेल तर तो आहे. सगळी माहिती या बुकलेटमध्ये आहे. मेनू आहे. डायनिंग वगैरे सगळं मागवू शकता. आपल्याला स्वतः कॉपी करून प्यायला येते. पाण्याचे बॉटल्स आहेत, सगळी सोय आहे. रेफ्रिजरेटर आहे. ठिकाणी हे वेलकम करण्यासाठी सुद्धा त्यांनी हे फ्रूट्स आणि स्वीट आणून ठेवलेलं आहे. मस्तच. या ठिकाणी टीव्ही आहे. आणि समोर हॉलच्या समोरच हे बेडरूम आहे. ठिकाणी स्विमिंग पूल समोरच आहे. हॉल एंट्रीला समोर दिसतो. लहान मुलांना वगैरे स्विमिंग पूलमध्ये खेळून आरामात एन्जॉय करू शकतात. मस्तच रूम आहे. या ठिकाणी हा बेड आहे. बेड प्रशस्त मोठा आहे. बेडरूम मोठा आहे. छान आहे. अटॅच त्याला टीव्ही सुद्धा आहे बेडला त्या. ह्या ठिकाणी पण एक टीव्ही आहे. हीटर सुद्धा आहे. थंडी जास्त असल्यामुळं हीटर सुद्धा दिलेला आहे. परत वॉशरूम मध्ये गेल्यानंतर बाथटब आहे. मस्त. छानच. इस्त्री वगैरे करायला टेबल आहे. इस्त्री आहे. कबड आहे इथे. लॉकर आहे. आपले मौल्यवान वस्तू ठेवायला लॉकरमध्ये आपण ठेवू शकता. शूज पण आपण घालू शकतो या ठिकाणी. काय जर इकडे दाखवा. मस्त आहे. मोठं आहे. वॉशरूम मध्ये मिरर वगैरे सर्व व्यवस्थित आहे. मस्तच आहे. सगळ्या सोयींयुक्त आहे. त्या ठिकाणी पुढे पण बाल्कनी आहे. स्विमिंग पूलला लागून अशी मोठी बाल्कनी आहे. छान आहे.
आणि बाहेरच्या बाजूला गार्डन. फॉगी या रूमचा व्ह्यू आहे आउटसाइडला. एकदम मस्तच या ठिकाणी नेचर आहे. हा समोर वॉटरफॉल. आता धुक्यामुळं थोडा अंधुक दिसतोय. धुकं जरा कमी झाल्यानंतर स्पष्ट दिसणार आहे ते. काय मस्त आहे, हिरवगार. अरे वा, छानच व्ह्यू मस्त आहे. आहे. एक नंबर व्ह्यू आहे. अरे वा, स्विमिंग पूल दिलेला आहे. स्वीट रूम आहे ही. हा इंटिरियर स्विमिंग पूल पण आहे. पूर्ण 2.8 फूट त्याची डेप्थ आहे. और थोडं पाणी कोमट आहे. कोमट आहे पाणी थोडं. आपण ह्याच्यामध्ये स्विमिंगचा आरामसे असं आनंद घेऊ शकतो. एकदम मस्त. रूमला अटॅचच आहे. कम्फर्टेबली या ठिकाणी बसून पूर्ण मस्त एन्जॉय करू शकतो. छान आहे. हा मस्त रूम आहे. या रूममधून सकाळी दिसणारा हा सुंदर असा देखावा. पूर्ण फॉग पसरला होता रूमच्या आजूबाजूने आणि खूप छान असे हे दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळाले. खूप छान असे फॉगी नेचर. आता या ठिकाणी ही डिलक्स रूम आहे. ही रूम आपण कशी आहे पाहूया. हा वॉर्डरोब आहे. योगा मॅट आहे. प्रेस टेबल आहे. या ठिकाणी लॉकर आहे. मोठी रूम आहे. प्रशस्त बेड आहे. सोफा आहे. टीव्ही आहे. सर्व्हिससाठी टेलिफोन आहे. इन रूम डायनिंग मेनू सुद्धा कार्ड ठेवलेले आहे. आणि सर्वात सुंदर हा गॅलरीचा व्ह्यू आहे. इथून आपणास खूप असा छान निसर्ग दिसतोय. बघा, या ठिकाणी पूर्ण हिरवळ आहे आणि त्यावरती धुके पसरले आहे. एकदम शांत वातावरण. बारीक पाऊस, धुके, हिरवळ. खूप छान असा निसर्ग ह्या ठिकाणी आपणास अनुभवास येत आहे. छान हॉटेल आहे. बाकीचं जे या ठिकाणी गार्डन्स वगैरे मोठी एरिया आहे, आपण पाहूया. या ठिकाणी असे वॉशरूम आहे. हा रिसेप्शन हॉल आहे आणि ह्याला लागूनच असलेल्या बाल्कनीतून आता आपण एक खूप जबरदस्त असा
निसर्ग व्ह्यू पाहणार आहोत. धुकं, हिरवळ व मनाला स्पर्श करणारा निसर्ग. फील द मॅजिक ऑफ द मिस्ट. लेट्स सी. खरोखरच हा अनुभव सांगण्यास शब्दही अपुरे पडतात. जस्ट फील द नेचर. खूप खूप जबरदस्त. आता आपण हॉटेलच्या बाहेर असणारा परिसर पाहूयात. या ठिकाणी खाली फार मोठा असा परिसर आहे. हा स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल क्लीन करण्याचं काम चालू आहे. इथूनच दिसणारा हा खूप सुंदर असा व्ह्यू आहे. भगवान शंकरांचा स्टॅच्यू आहे आणि खाली धबधबाही दिसतोय. बरेच लोक एन्जॉय करीत आहेत. अशा निसर्गरम्य, हिरवळीने नटलेल्या आणि धुक्यामध्ये हरवलेल्या शांततामय वातावरणामुळे मनालाही नवी ऊर्जा मिळते. आता येथे डिनर करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आता काय काय डिनरमध्ये बफे सिस्टीममध्ये उपलब्ध आहे ते पाहूया. हे पूर्ण सलाड आहेत वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये. फूडमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत या ठिकाणी. खूप मोठं आणि सुंदर रेस्टॉरंट आहे हे. या ठिकाणी आत्तासुद्धा बरीच लोक जेवण करीत आहेत. भरपूर व्हरायटीज आहेत या.
फिश करी, खूप वेगवेगळ्या फिशच्या डिशेसमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. स्टीर फ्राय व्हेजिटेबल इन फिश फ्राईड राईस, पनीर करचन, जामी सब्जी, आणि हे आहे दाल तडका. स्टीम्ड राईस, इंद्रायणी राईस, ही आहे कोबीची भाजी, दाल वरण. या ठिकाणी आहे कर्ड राईस, प्लेन कर्ड आणि रायता. डाळमध्ये ह्या व्हरायटीज आहेत. या ठिकाणी कोशिंबीर, पिकल्स, पापड, भरपूर व्हरायटीज आहेत. घ्यायला कशापासून सुरुवात करताय? सलाड पासून. दाल शोरमा जेवण अतिशय स्वादिष्ट, डिलिशियस असं होतं. चिकन मंचाव सूपने आम्ही सुरुवात केली. स्वीटमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटीज होते. सकाळचा आमच्या रूममधून दिसणारा हा मॉर्निंग व्ह्यू आहे. पूर्ण दऱ्याखोऱ्यातून हिरवळ पसरलेली आहे. बारीक पाऊस आहे आणि ह्या ठिकाणी पहा सुंदर निसर्ग आहे. पूर्ण धुके पसरलेले आहे. ब्रेकफास्ट साठी आपण आलेलो आहोत.
ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही चेकआउट होऊन हॉटेलमधून बाहेर पडलो. हॉटेल फूड, निसर्ग, बाकी सर्व काही फर्स्ट क्लास आहे, परंतु मॅनेजमेंटमध्ये काही त्रुटी आम्हाला जाणवल्या. बग्गीसाठी आम्हाला 2 वेळा अर्धा तास वेट करावा लागला. एवढीच थोडीशी त्रुटी आहे, बाकी हॉटेल फर्स्ट क्लास आहे. कितना देर लगेगा? 2 दिन लगेगा क्या? टाइम नहीं लगता? गरमागरम कणीस घ्यायला लागलेला आहे. थंडी भयंकर आहे. फार थंडी आहे, फॉग भरलेला आहे. तरी गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे लोकांची. सातशे येईल दादा त्याच्या कमी. त्या 2-2 ठिकाणी करा. बाहेर पाऊस असल्यामुळे गाडीत बसूनच आम्ही स्वीट कॉर्नचा आनंद घेतला. जर तुम्हालाही महाबळेश्वरची ट्रिप प्लॅन करायची असेल तर सनशाईन टूर अँड ट्रॅव्हल्स हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. इथे तुम्हाला मिळतील कस्टमाइज्ड पॅकेजेस, म्हणजे तुमच्या गरजेनुसार ट्रिप आखली जाईल. तसेच ग्रुप टूर्ससुद्धा उपलब्ध आहेत. कुटुंब, मित्र किंवा ऑफिससाठी एकदम योग्य. आणि खास गोष्ट म्हणजे हे सगळं तुम्हाला बेस्ट रेट्समध्ये मिळणार आहे. यांच्याकडे अजूनही इंटरनॅशनल डोमेस्टिक पॅकेजेस उपलब्ध आहेत. कोणती ट्रिप प्लॅन करायची असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. महाबळेश्वरहून परत जाताना लंचसाठी परत आम्ही रेन फॉरेस्टमध्ये थांबलो आहोत आणि इथून दिसणारा हा सुंदर निसर्ग दृश्य. महाबळेश्वरकडे जाताना ह्या ठिकाणी पूर्ण धुके भरले होते, त्यामुळे इतका सुंदर निसर्ग व्ह्यू आपण पाहू शकलो नाही. आता मात्र ह्या ठिकाणी बिलकुल धुके नाही, त्यामुळे ह्या निसर्गाचा आपण आस्वाद घेऊ शकलो. अशा रीतीने ही महाबळेश्वरची ट्रिप आमची या ठिकाणी पूर्ण झाली. आपणास ही कशी वाटली? आवडली असल्यास जरूर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.